झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। नाटक हा मराठी माणसाचा जीव की प्राण आहे, त्यामुळे या नाटकाविषयी 2 दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाट्यविश्वामध्ये वादळ उठलं। लता दीदींच्या विधानावर अनेकांनी नापसंती व्यक्त करत त्यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचंही सांगितलं। लता दीदी असं का बोलल्या हा आजच्या चर्चेचा विषय नाहीये, मात्र सध्या सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर आजच्या नाटकाकडे काहीच्या अभ्यासू नजरेनं, काहीच्या तटस्थ नजरेनं पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पुरस्काराच्या दर्जाचं एकही नाटक सध्या नाही असं लता दीदींना का वाटत असावं? चांगलं नाटक आणि वाईट नाटक म्हणजे नेमकं काय हे ठरवायचं कसं आणि कुणी? सध्या येत असलेल्या नाटकांमध्ये केवळ विषयांचंच वैविध्य आहे की इतरही बाबतीत ते दिसतंय? आणि मराठीमध्ये सध्या खरंच दर्जेदार नाटकांची निर्मिती होतीये का? या आणि यासारख्या इतरही अनेक प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत नाटकांचा बदलता स्वर या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी नाट्य क्षेत्रातली दिग्गज मंडळी आज आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपले पहिले पाहुणे आहेत प्रसिद्ध नाट्य निर्माते सुधीर भट। सुयोग या नाट्य संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आणलेली अनेक नाटकं संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहेत। गेल्या अनेक पिढ्यांनी त्यांनी दिलेली नाटकं बघितलेली आहेत, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये। सुधीरजी, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये। त्याचबरोबर नाट्य लेखक आणि दिग्दर्शक अशोक पाटोळे सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी सुद्धा नाट्य क्षेत्रामध्ये काही वेगळे प्रयोग केलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत चित्रपट समीक्षक रवींद्र पाथरे सुद्धा आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते नाट्य समीक्षण ते करतायत। अनेक नाटकांचा नाट्य दिग्दर्शकांशी, कलाकारांशी त्यांचा जवळून संपर्क आहे, त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये नाट्य क्षेत्रात सध्या काय सुरू आहे याचा बारकाईने ते आढावा आपल्यापर्यंत आपल्या समोर मांडणार आहेत। त्याचबरोबर ठाण्याच्या आमच्या स्टुडिओतून या चर्चेमध्ये लेखक, दिग्दर्शक आणि नव्या दमाचा अभिनेता प्रसाद दाणी सुद्धा सहभागी होतो आहे। त्याचबरोबर काही वेळातच श्रीरंग गोडबोले हे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया, मात्र त्यापूर्वी बघूया आजचा रोखठोक प्रश्न। आजचा आमचा प्रश्न आहे, मराठीत सध्या दर्जेदार नाटकांची निर्मिती होतीये का? या विषयावर तुमचं रोखठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/झी24तास वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता किंवा 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांनी या विषयावर काय कौल दिलाय। माझा पहिला प्रश्न सुधीरजी तुमच्यासाठी आहे। लता दीदींनी असं म्हटलं की पुरस्कार देण्याच्या पात्रतेचं एकही नाटक यंदाच्या वर्षात आम्हाला दिसलं नाही। मुळात पुरस्कार देण्याची पात्रता म्हणजे नेमकी काय असते? चांगलं नाटक आणि वाईट नाटक हे कुणी ठरवायचं आणि ते कसं ठरवायचं? दीनानाथ पारितोषिक मला 4-5 वेळा मिळालंय। हो, त्यामुळे त्यांची एक कमिटी असते जी 1 महिना 2 महिने अगोदर ठरवली जाते। मला असं वाटतं की यावर्षी ती म्हणजे जे परीक्षक, सगळे समीक्षक, काही लोकांना एकत्र करून ते नाटकं बघायला लावतात, ही काही वर्षाची परंपरा होती। यावर्षी बहुतेक त्यांनी ते परीक्षक न ठरवता किंवा कोणी न बघता हे स्टेटमेंट केलं असावं। बिलकुल, कारण हे परीक्षक कोण होते हे त्यांनी आता या क्षणापर्यंत जर त्यांनी असं सांगितलं असतं ना की हे 4-5 परीक्षक होते आणि यांनी सांगितलं एकही नाटक लायकीचं नाही, हो, मग प्रश्न नव्हता। बिलकुल, पण त्यांची नावं न घेता त्यांनी स्वतःवर घेतलं की लायकीची नाही, किंवा त्यांच्या फॅमिलीतल्या कोणी काही नाटकं न बघताच स्टेटमेंट करणं चुकीचं आहे। खरं म्हणजे आता त्यांनी स्टेटमेंट केलं ते चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा जास्त अशा ह्याचा लोकांवर, कारण त्यांची इमेज आज आपल्या महाराष्ट्रात खूप मोठी आहे। बिलकुल, मोठी माणसं आहेत ती, त्यामुळे त्यांनी काय सांगितलं ना तर तेच काही लोक 5% धरण्याची शक्यता आहे। इतरही मला वाटत नाही की असं ते स्टेटमेंट बरोबर आहे असं मला बिलकुल नाही वाटत। बिलकुल, आणि याच विषयी आम्ही आज दिवसभर लता दीदींशी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र या क्षणापर्यंत तरी त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाहीये। कदाचित लता दीदी तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल तर कृपया तुम्ही तुमची बाजू मांडा। तुमच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रालाच काय देशाला प्रचंड आदर आहे। लता दीदी नेमकं असं का बोलतात याची उत्सुकता सुद्धा तमाम महाराष्ट्राला आहे, त्यामुळे कृपा करून तुम्ही जर हा कार्यक्रम बघत असाल किंवा
तुमच्या संपर्कातले काही लोक बघत असतील, तुमच्यापर्यंत हा निरोप त्यांनी पोचवावा आणि लता दिदींनी आपली भूमिका मांडावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत. आपल्याबरोबर अशोक पाटोळे सुद्धा आहेत, नाट्यलेखक आणि दिग्दर्शक. अशोकजी, आपण या मुद्द्यात सोडून थोडं पुढे जाऊया. केवळ हा लता दिदींचा मुद्दा नाहीये, तर साधारणतः नाटकाविषयी अनेक लोक अनेक तऱ्हेनं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीची लोक बोलत असतात. मुळात चांगलं नाटक कशाला म्हणायचं आणि वाईट नाटक कशाला म्हणायचं हे कोणी ठरवायचं? हे प्रेक्षक ठरवतात बहुतेक वेळा. प्रेक्षक ठरवतात. तर प्रेक्षकांकडे बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो हे चांगलं नाटक आहे की नाही. बिलकुल. प्रेक्षकांमध्ये सुद्धा काही कॅटेगरीज असतात की त्यातले काही प्रेक्षक जे असतात ते अतिशय चोखंदळ, ते संख्येने कमी असतात. भाषा, नाटकातला विषय, नाटकातले चांगले समर्थ कलाकार हे सगळं बघून तिकीट काढणारे लोक असतात. काही जण फक्त एंटरटेनमेंट, मनोरंजन ह्या दृष्टीने नाटकाकडे बघतात. त्यामुळे नाटक चांगलं की वाईट हे कोणी ठरवू शकत नाही. तसं असं काळं पांढरं करता नाही करता येत, कारण प्रेक्षक ठरवत असतात की कुठलं नाटक चांगलं आणि कुठलं वाईट आहे. म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झालं तर ते नाटक चांगलंच आहे असं समजायचं काही कारण नाहीये, किंवा वाईट आहे असंही समजायचं काही कारण नाहीये. कारण व्यावसायिक म्हटल्यानंतर व्यावसायिक यश हे तर महत्वाचं आहे. तिथे प्रोड्युसर बुडालेलं नाहीये म्हणजे ते नाटक तग धरून आहे म्हणजे ते यशस्वी आहे असं समजायला काही हरकत नाही. आता नाटक चांगलं की वाईट ह्याच्यावर एक वेगळा परिसंवाद करण्याची गरज आहे, कारण नाटक ही एक दृक्श्राव्य असं माध्यम आहे. म्हणजे अशी कला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांच्या साह्याने संबंध विश्व निर्माण करावं लागतं. म्हणूनच शिरवाडकरांसारखा नाटककार थोर ठरतो, कारण त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये झी 24 तास एक पाऊल पुढे.